नमस्कार. माया खूप चिडलेली असते कारण जानकी ऋषिकेश दोघंही आता मकरंदच्या विरोधात प्लॅन आखायला सुरुवात केलेली असते. त्यावेळेला माया स्वतःशीच बोलत असते, ही जानकी तर अजिबात मकरंदला घाबरतच नाही. या जानकीला जे पाहिजे तेच जानकी करते. खरं तर या जानकीचे चांगलेच धाबे दणाणले पाहिजे होते, पण तसं काही झालंच नाही. ही जानकी तर पुन्हा एकदा मकरंदशी सामना करायला सज्ज झाले आणि मला ते नको आहे म्हणून ती लगेच मकरंदला म्हणजेच मास्कमॅनला फोन करते. तेव्हा मकरंद मायाला बोलतो, माया काय झालंय, बोल ना माया काय झालंय. त्यावेळेला माया बोलते, मकरंद शेवटी जे व्हायचं तेच झालं, होत्याचं नव्हतं झालंय, तुला कळतंय का. तेव्हा लगेच मकरंद बोलतो, म्हणजे म्हणजे काय झालं सांगशील का तू मला. तेव्हा लगेच माया बोलते, आपल्याला असं वाटलं होतं की ती जानकी आपल्याला घाबरेल, पण नाही, ती जानकी आपल्याला घाबरली नाही, तर तिला जे पाहिजे ना तेच ती करतीये. अरे काही गोष्टी कळत नाही आहेत तुला. तेव्हा मात्र मकरंद बोलतो, म्हणजे म्हणजे काय म्हणणं आहे तुझं. त्यावेळेला लगेच माया बोलते, अरे जानकीला आपण घाबरवण्यासाठी, तिला उद्ध्वस्त करण्यासाठी हे सर्व करत होतो, पण खरं सांगायचं तर जानकी उद्ध्वस्त नाही होणार, तर ती आपल्याला उद्ध्वस्त करेल. तेव्हा मकरंद वेड्यासारखा हसायला लागतो. त्यावेळेला लगेच मोठ्याने माया बोलते, मकरंद उगाच असा वेड्यासारखा हसू नकोस, तुला काही गोष्टी कळत नाहीयेत. तू एक गोष्ट लक्षात घे, सगळं काही उद्ध्वस्त होत चाललंय. मी तुला सांगण्याचा प्रयत्न करतेय, पण तू मात्र माझं ऐकत नाहीयेस. बघ तू काय करायचं ते. तेव्हा लगेच मकरंद बोलतो, माया माया तू घाबरू नकोस, सगळं काही अगदी व्यवस्थित होईल आणि तुला काळजी करायची गरजच नाहीये. तू कशाला काळजी करतेस, मी आहे ना. तेव्हा माया बोलते, खरं सांगायचं तर मी काळजी नाही करत, मला खूप भीती वाटते. असं वाटतंय की खूप भयानक गोष्ट घडणार आहे आणि ती भयानक गोष्ट आपल्या अंगाशी येणार आहे. तेव्हा मात्र मकरंद बोलतो, असं काही होणार नाही, माझ्या प्लॅननुसार सगळ्या गोष्टी घडतील, तुला काळजी करायची गरजच नाही. तेव्हा मात्र मोठ्यानी माया बोलते, तसं जर का झालं तर मला सुद्धा आनंदच होणार आहे, पण तशा जर का काही गोष्टी घडल्या नाहीत तर मात्र आपल्या अंगाशी येणार आहेत. तेव्हा मात्र लगेच मोठ्यानी मकरंद बोलतो, असं काही होणार नाही, तू फक्त माझ्यावरती विश्वास ठेव, तू जर का माझ्यावरती विश्वास ठेवलास तर सगळं काही नीटच होईल. तेव्हा लगेच माया बोलते, तुला ठेवायचं असेल ना तर तू ठेव, अरे विश्वासाच्या गोष्टीवरती ह्या सगळ्या गोष्टी नाही होऊ शकत. अरे तुला कळत नाहीये का मी काय बोलते ते. आजपर्यंत मी तुला साथ केली ना, पण आज जर का माझ्या डोळ्यांना वेगळ्याच गोष्टी दिसत असतील तर मी काय करू तेच सांग तू. तेव्हा लगेच मकरंद बोलतो, काहीही करू नकोस आणि स्वतःला त्रास करून घेऊ नकोस, सगळं काही नीटच होणार, तुला काळजी करायची गरजच नाही आहे. तेव्हा मात्र माया बोलते, पण मकरंद ऐकून तरी घे. तेवढ्यात मात्र जानकी तिथे येते आणि जानकी मायाच्या हातातून फोन हिसकावून घेत तिच्या उलट्या हाताची सनसनीत कानाखाली मायाला लगावते. तेव्हा मात्र माया मोठ्याने बोलते, जानकी. तेव्हा मात्र तिकडून मकरंद बोलत असतो, माया काय झालं. त्यावेळेला जानकी फोन स्पीकरवर टाकते आणि लगेच जानकी बोलते, हिम्मत असेल ना तर आमच्या समोर ये, पाठीकडून वार कशाला करतोस, ही तर तुझी जुनीच सवय आहे, अजून सुद्धा तू बदलला नाहीस. तेव्हा मात्र मकरंद बोलतो, जानकी तू तू उगाच मला चॅलेंज करू नकोस. त्यावेळेला जानकी बोलते, चॅलेंज करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, अरे पाठीकडून खंजीर खुपसण्यापेक्षा ना हिम्मत असेल तर समोर ये ना, मास्क लावून काय फिरतोस. तेव्हा मात्र मकरंद बोलतो, जानकी तोंडाला आवर घाल. तेव्हा मात्र माया उठते आणि मोठ्याने बोलते, जानकी तुझी हिम्मतच कशी झाली माझ्यावरती हात उचलायची. तेव्हा जानकी बोलते, अगं तुझ्यावर तर मी लक्ष ठेवून होतेच, मला चांगलंच माहिती होतं की तू काय लायकीची आहेस ती. माया तुला काय वाटलं मी सहजासहजी कोणावरती विश्वास ठेवते तर नाही. माझं या घरातल्या माणसांवरती, या कानाकोपऱ्यातील कोणत्याही गोष्टींवरती माझं लक्ष असतं आणि माझं लक्ष मी कायम ठेवते आणि तसंच तुझ्यावरती होतं आणि तू माझ्या जाळ्यात अडकलीस.
पण तुला मात्र या गोष्टीचा सुगावा लागून दिला नाही मी. बघितलंस ना तुझी काय अवस्था केली ते मी. अगं तू मला वेडी समजू नकोस, तुझी काय लायकी आहे ना तुला चांगलीच दाखवली आहे मी. तेव्हा मात्र माया खूपच चिडते आणि मोठ्याने बोलते, जानकी तोंडाला आवर घाल, उगाच माझ्या वाटेला जाऊ नकोस. त्यावेळेला मकरंद बोलतो, जानकी स्वतःला कोण समजतेस कोण? जानकी 12 वर्ष पूर्वीचा बदला घ्यायचा आहे मला. तेव्हा जानकी बोलते, घे ना बदला, तुला कोण नाही बोलतंय. बदलाच घ्यायचा आहे ना तर समोर ये, असे पाठीकडून वार करायचे नाहीत. आणि मकरंद तुझ्यासारख्या कुत्र्याला तर मी घाबरतच नाही, तुझ्यासारख्या माणसाला तर मी तुझी लायकी दाखवेनच, वेळ पडली तर काहीही करेन. तेव्हा मात्र मकरंद खूपच चिडलेला असतो. तर इकडे जानकीने त्याचा फोन कट केलेला असतो आणि ती तशीच मायाला फरफटच सर्वांसमोर घेऊन येते. तेव्हा ऋषिकेश बोलतो, जानकी काय झालं? त्यावेळेला जानकी बोलते, ऋषिकेश मकरंदची बहीण आहे माया. ऐकलं ना, मी सर्व बोलणं ऐकलं तिचं फोनवरचं. आणि तेव्हाच तिच्या कानाजवळून फोन हिसकावून घेतला आणि त्या कुत्र्याला सांगितलं आपल्या समोर ये म्हणून, असं पाठीकडून वार करू नकोस म्हणून. त्यावेळेला ऋषिकेश मायाला बोलतो, माया अगं तुझ्यावरती आम्ही विश्वास ठेवला आणि माया तू असं वागलीस. तेव्हा लगेच माया बोलते, गप्प बस ऋषिकेश, 12 वर्षापूर्वी तू काय केलं होतंस माझ्या भावासोबत ते माहिती आहे ना. तू असं का वागलास? तुला असं वागून काय मिळालं? ऋषिकेश मी तुला कधीच माफ करणार नाही. तू माझ्या भावाशी जे काही वागलायस ना त्याचीच ही शिक्षा आहे. तेव्हा ऋषिकेश बोलतो, गप्प बस, मी तुझ्या भावाशी काही चुकीचं वागलेलो नाही. तुझ्या भावाने काय केलं हे तुला माहिती तरी आहे का? तेव्हा मात्र माया बोलते, त्यांनी काहीही केलं असेल तरी या सर्व गोष्टींना तूच जबाबदार आहेस. तेव्हा मात्र ऋषिकेश खूपच चिडतो आणि मोठ्याने बोलतो, माया तोंडाला आवर घाल, उगाच मला काहीही बोलू नकोस. आणि तुला जर का काही गोष्टी माहिती नसतील तर आमच्याकडून जाणून तरी घ्यायच्या ना. आम्ही तुला नक्कीच त्या गोष्टी सांगितल्या असत्या, पण असं घरात येऊन वार करायची गरज काय होती? तेव्हा मात्र माया बोलते, मला सुद्धा हौस नव्हती. मी या घरात आल्यानंतर तुमच्यासारख्या माणसांना बघितलं, ओळखलं. तुम्ही मायेनं आहात हे मला कळलं, पण कितीही काही झालं तरी तुम्ही सुधारण्यातले नाही आहात हे मला समजून चुकलं. आणि आता मात्र मला तुमच्याशी बोलायची इच्छाच राहिली नाही. एक नंबरचे खोटारडे निघालात तुम्ही, खोटारडे, आणि त्यासाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही. तेव्हा मात्र जानकी बोलते, माया गप्प बस. अगं जेव्हा तुझ्यासमोर मकरंदचा खरा चेहरा येईल ना तेव्हा तू स्वतःहून बोलशील, जानकी माझं चुकलं, मला माफ कर. तेव्हा मी तुला सांगेन खरी परिस्थिती काय ती. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, खरोखर मायाचा ब्रेन वॉश करण्यात जानकी ऋषिकेश यशस्वी होतील का? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.